15 नोव्हेंबरपासून जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा 23 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात फिरणार। दौऱ्यामध्ये मराठा बांधवांना भेटणार, तर 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण। जरांगे पाटलांची माहिती। कुणबी नोंदी मिळत आहेत तोपर्यंत आणि प्रमाणपत्र देण्याचा स्पीड वाढवा, जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी। मनोज जरांगेंचा इशारा गांभीर्याने घेतला नाही तर राज्याची बेअब्रू होईल। 24 डिसेंबर नंतर महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येत नाही, राऊतांचा सरकारला इशारा। ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर, एखाद्या मंत्र्यावर दुसरा मंत्री हा धावून जात असल्याची परिस्थिती। मुख्यमंत्र्यांचं कुणावरही नियंत्रण नाही, मुख्यमंत्री शिंदेंवर राऊतांचा निशाणा। मंत्रिमंडळाची बैठक खेळीमेळीत झाली, राऊतांनी वापरलेला गँगवॉर शब्द हास्यास्पद। राऊतांचे खबरीच त्यांना अडचणीत आणतील, शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर। मंत्रिमंडळ बैठकीत कुठलाही गँगवॉर नाही, राऊतांनी सिद्ध करावं, मंत्रिपदाचा राजीनामा देईन, मंत्री हसन मुश्रीफांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपच्या ओबीसी सेलची आज महत्त्वाची बैठक, भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याची गंभीर दखल, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंना भेटणार, आरक्षणासाठीची डेडलाईन 24 डिसेंबर की 2 जानेवारी चर्चा होणार। मराठवाड्यातील सर्व 8 जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू, बैठकीत मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा। इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, दिवाळीनंतर दिल्लीला जाऊन क्युरेटिव्ह पिटिशनबाबत कॉन्फरन्स घेऊ, तसंच क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात सल्लामसलत करू, शंभूराज देसाईंची माहिती। राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, आज निवडणूक आयोगात सुनावणी, शरद पवारांसह सुप्रिया सुळे आव्हाड उपस्थित राहणार, तर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार। 4 महिन्यांपूर्वी वल्गना करत सत्तेत बसले आणि आता आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मुदत मागतायत, शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांची जोरदार टीका। निवडणूक आयोग आणि ईडीमध्ये जास्त फरक नाही, निवडणूक आयोग आणि ईडी भाजपचे पोपट आहेत, संजय राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली नेत्यांची बैठक, राज्यातील राजकीय सामाजिक स्थिती, ग्रामपंचायत निकाल आणि मराठा आरक्षण तसंच निवडणुका या विषयांवर होणार चर्चा। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलणार, तर राज्यातलं मंत्रिमंडळ ललित पाटीलला वाचवतंय, आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप। ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या 3 गाड्या पुणे पोलिसांकडून जप्त, पुणे पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई, ड्रग्जच्या पैशातून खरेदी केलेल्या फ्लॅट, प्लॉट आणि इतर मालमत्तांची देखील मोजदाद सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची वर्षावर राज्यातील प्रदूषणाबाबत आढावा बैठक, प्रदूषण रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांवर बैठकीत चर्चा। एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार, तर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरही बैठकीला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला फडणवीस हजेरी लावणार, संध्याकाळी 6 वाजता रंगणार कुस्तीचा सामना। भाजप गावपाड्यात जाऊन दिवाळी साजरी करणार, आमदार गोपीचंद पडळकर संयोजक असणार, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही नवी रणनीती। पंढरपूरमधील विजापूर हायवेवर दुधाच्या दरासाठी रयत क्रांती संघटनेचं आंदोलन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुग्धाभिषेक। परभणीमध्ये पीपीई किट घालून आरोग्य अभियान, कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी। जळगावच्या बोदवड तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन, शरद पवार गटाकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन। यवतमाळच्या नेर तालुक्यातील शिरसगाव धरणात शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, सरकार आणि सिंचन विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त। नागपूर महापालिकेत काँग्रेसचं आंदोलन, नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। अहमदनगरमधील 17 वर्ष रखडलेल्या निळवंडे धरणावरील जलसेतूचं लोकार्पण, आदिवासी नृत्यावर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा ठेका, परिसरातील ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, गावातील चिमुकल्यांकडूनही जोरदार घोषणाबाजी। नांदेडच्या देगलूर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि रब्बी हंगामातील हरभरा, करडी, कापूस, तूर या पिकांना जीवदान मिळणार असल्यानं शेतकरी समाधानी। नांदेडच्या मुखेडमधील होनवडज गावात पावसाचं पाणी घरात शिरून मोठं नुकसान,
1 महिना उलटूनही मदत नाही, शेकडो संसार उघड्यावर. ऐन दुष्काळात मालेगावात पाण्याची नासाडी, पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा, लाखो लिटर पाणी वाया. बातम्यांचा महाफास्ट आढावा घेऊयात. नंदुरबारच्या सारंगखेड्यामधील तापी नदीवरच्या पुलाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरू. पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी पूल खुला झाल्यानं वाहनधारकांना दिलासा. लाल्या रोगाच्या प्रादुर्भावानं नांदेडमधील कापूस उत्पादक संकटात. कापसाची फुलं लाल पडून पानांची गळती होत असल्यानं पिकांचं नुकसान. केळीचा क्लस्टर योजनेत समावेश करण्याच्या शासनाच्या निर्णयाचं शेतकऱ्यांकडून स्वागत. शेतकऱ्यांचा कोल्ड स्टोरेजसाठी होणारा खर्च वाचणार. जळगावच्या जामनेर तालुक्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे उपाययोजना करण्याची मागणी. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनची आवक वाढली. गेल्या 8 दिवसात 48,000 क्विंटल सोयाबीनची आवक. बाजारभावात कोणतीही वाढ न झाल्यानं शेतकरी चिंतेत. मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघात आमदार प्रकाश सुर्वेंच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप. आनंदाचा शिधा मिळाल्यानं लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार. जळगावातील जामनेर एसटी बस आगार उत्पन्न वाढीत राज्यात अव्वल. सप्टेंबर महिन्यात आगाराला 1,34,00,000चा निव्वळ नफा मिळवण्यात यश. बुलढाण्याच्या खामगावातील पिंपरी गवळी गावात जगदंबा देवीचा उत्सव साजरा. टाळ आणि मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात देवीची मिरवणूक. कल्याणमध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांचा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम. 1,500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना. अहमदनगरमधील संगमनेरमध्ये वसुबारस निमित्त गायींची प्रभात फेरी. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा उपक्रम. मुंबईतनं आणखी एक सविस्तर बातमी. आपण पुन्हा एकदा बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेतोय. मालेगावमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा. निसर्ग मित्र समितीचा मोठा उपक्रम. मोठे फटाके न फोडण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन. नाशिकच्या येवल्यामध्ये इको फ्रेंडली आकाशकंदील बनवण्याची लगबग. दुष्काळाच्या सावटामुळे जुन्याच किमती. कारागिरांकडून किमतीमध्ये वाढ न करण्याचा निर्णय. नाशिकमध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपीकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलासह एक जिवंत काडतूसही जप्त. नांदेडच्या हिमायतनगरात एसबीआय बँकेतून काढलेली 90,000ची रक्कम चोरट्यांनी लांबवली. पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी. पोलिसांचा तपास सुरू. लातूर शहरासह जिल्ह्यात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले. आरोग्य विभागाकडून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मोहीम हाती. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीचा निवडक खर्च सादर करण्याच्या सूचना. 30 दिवसांच्या आत उमेदवारांनी टू वोटर ॲपचा वापर करून खर्च सादर करावा. उमेदवारांना सूचना. वाशिमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवकानं 4 चाकी वाहनाच्या काचा फोडल्या. अवैध पार्किंगमुळे अडथळा निर्माण होत असल्यानं युवकाकडून हे कृत्य. पोलिसांकडून युवकाला अटक. नाशिकच्या इगतपुरीजवळ पोकलँड घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग. ओव्हरहेड वायरचा पोकलँडला स्पर्श झाल्यानं आग लागल्याची घटना. गोंदियात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज 15वा दिवस. शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. नंदुरबारमधील कोळी समाज संघर्ष यात्रा काढणार. कोळी समाजाला अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र मिळावं यासाठी धुळे ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात येणार. शासनाकडून धान खरेदीचे नवीन निकष रद्द. जुन्या निकषानुसार धान खरेदीचा निर्णय. मात्र अद्याप सुधारित जीआर नाही. धान खरेदीचा जीआर केव्हा काढणार, शेतकऱ्यांचा सवाल. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील अडान नदीवरील 3 बॅरेजला मंजुरी. तालुक्यातील 2,500 हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होणार.